आपले प्रतिनिधी गणेश ठाकूर सध्या आपल्यासोबत आहेत। गणेश, पहिला प्रश्न असाच उपस्थित होतो की नेमकं काय सुरू आहे काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटामध्ये? प्रज्ञा, माझं उद्धव ठाकरे गटातील वरिष्ठ नेत्यांची चर्चा झाली आहे आणि त्यांनी स्पष्ट केले आहे की वाद आहेत, पण कुठेही एकला चलोरेची भूमिका आम्ही सध्या घेतलेली नाही। त्यांचं असं म्हणणं आहे की 2 जागा रामटेक आणि अमरावती विदर्भामध्ये आम्ही लोकसभेला सोडली। यामधील एक जागा तर अशी जिथं आम्ही 6-6 टर्म निवडून आलो, पण तरीही आम्ही आमच्या मित्रपक्षांचा विचार करत त्यांचा आग्रह लक्षात ठेवत काँग्रेसला ती जागा दिली, निवडून आली। मात्र आता विधानसभेमध्ये आम्ही आमचा पक्ष जर वाढवायचा असेल तर आम्हाला त्या विदर्भामध्ये काहीतरी प्रतिनिधित्व आम्हाला करण्यासाठी संधी मिळावी। या 2 जागांच्या ऐवजी किमान 3 जागा आम्हाला विधानसभेसाठी द्यावे लागतील, सोडावे लागतील, असं उद्धव ठाकरेंच्या वरिष्ठ नेत्यांचं म्हणणं आहे आणि त्याबद्दलच चर्चा सुरू आहे आणि तिथंच सगळं अडलेलं आहे। कारण काँग्रेस आणि खास करून नाना पटोले त्या जागा द्यायला तयार नाही आहेत। म्हणून आम्ही आग्रही आहोत की ह्या 3 जागा आम्हाला मिळाव्यात, कारण लोकसभेला आम्ही दिलेली आमची सिटिंग सीट आम्ही काँग्रेसला दिलेली आहे, तर आम्ही आमचा पक्ष वाढवण्यासाठी तिथं आम्हाला या जागा लागतील आणि फक्त 3 जागा उभाटा गटाकडनं किंवा शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडनं मागितल्या जात आहेत आणि त्यावर आज उद्यामध्ये तोडगा निघेल असा विश्वास आहे। पण आम्ही आग्रही आहोत हे त्यांनी स्पष्ट केलं आहे। आम्ही तिथं आमचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आमचे उमेदवार उतरवू हेही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि काँग्रेसला इन प्रिन्सिपल ते मान्य होईल असाही त्यांना विश्वास आहे आणि म्हणून आज किंवा उद्या बहुधा उद्या सकाळपर्यंत यादी येईल आणि उद्या संध्याकाळपर्यंत या विषयावरचाही तोडगा किंवा जो तिढा आहे तो राहणार नाही असं त्यांचं म्हणणं होतं। आणि ज्या गोष्टी सगळ्या सुरू आहेत त्याबद्दल त्यांचं म्हणणं अशा कोणत्याही भेटी झाल्या नाहीत। आम्ही आघाडीमध्ये आहोत, आघाडीमध्येच राहू आणि एक विश्वास आहे। पण विदर्भामध्ये आम्हाला एक सन्मानपूर्वक जागा देण्यात यावा असा आग्रह त्यांनी धरलेला आहे आणि त्यावर आपण म्हणू शकतो ते फर्म आहेत आणि त्या संदर्भात चर्चा सुरू आहे। काँग्रेस त्याला मान्य करेल किंवा काँग्रेससोबत या चर्चा होतील आणि काहीतरी अदलाबदल करून विदर्भामध्ये देखील शिवसेनेचे उमेदवार असतील असा विश्वास त्यांना आहे। जसं काँग्रेस एका बाजूला शिवसेना एका बाजूला 3 जागांवर अडून आहे, तर काँग्रेसचंही म्हणणं आहे की आम्ही लोकसभेमध्ये ज्या प्रकारे एक मन मोठं करून उद्धव ठाकरेंना जास्त जागा दिल्या, यंदा विधानसभेमध्ये काँग्रेसला जास्त जागा मिळाव्यात असं त्यांचं मत आहे। त्यांचाही आग्रह आहे, तेही ठाम आहेत। म्हणून दोन्ही बाजूंना फ्लेक्सिबिलिटी असेल आणि काहीतरी निश्चित चांगला निर्णय होईल। आघाडीमध्येच राहू। आदित्य ठाकरेंनी देखील स्पष्ट केलेलं आहे की मुख्यमंत्रीचा चेहरा हा महत्त्वाचा नाही तर आघाडी महत्त्वाची आहे। म्हणून कोणत्याही अशा प्रकारच्या आघाडींमध्ये शेवटपर्यंत रस्सीखेच होते, जास्त जागा आपल्या पदरात आणण्याचा प्रयत्न असतो, ते तिन्ही नेते करतायत। काँग्रेस आणि शिवसेनेचं थोडंसं लांबतं आहे, कारण विदर्भ आणि मुंबईच्या काही जागा जिथं दोन्ही बाजूंकडनं दावा केला जातो, प्रामुख्याने विदर्भावरती सगळं थोडं अडलेलं आहे, ते सॉल्व्ह होईल, पण 3 जागा द्याव्या लागतील असं शिवसेनेचं म्हणणं आहे। प्रज्ञा, गणेश, आपण बघतोय की रस्सीखेच सुरू आहे, ताणाताणी सुरू आहे, या सगळ्या घडामोडींचा महाविकास आघाडीला कितपत धोका आहे? म्हणजे महाविकास आघाडी एकसंध राहण्याची शक्यता कितपत आहे? हे पहा, महाविकास आघाडीचा जो चांगला परफॉर्मन्स लोकसभेमध्ये होता तो यासाठी होता, त्यांनी काम केलं किंवा ते आपलं मायलेज त्याच्यामध्ये घेतात, पण प्रामुख्यानं जी महायुतीनं चुका केल्या, उमेदवार उशीर देण्यामध्ये जी रस्सीखेच त्यांच्यामध्ये लोकसभेमध्ये पाहिली, ती शेवटपर्यंत गेली, ती क्लॅरिटी नव्हती आणि कॅम्पेनमध्ये खूप कमी वेळ मिळाला आणि म्हणून लोकसभेत विजयासाठी त्यांचा जो फॉर्म्युला किंवा त्यांनी जे काम केलं होतं त्यांना ते चांगल्यापैकी माहिती आहे। म्हणून इथं चूक करतील का उशीर करण्यामध्ये, भांडण करण्यामध्ये? मला वाटत नाही महाविकास आघाडी चुकी करेल, पण ही रस्सीखेच चालूच राहील, भांडणं होतच राहतील, पण लवकरात लवकर संपून आपण पुढे गेलं पाहिजे हे त्यांना तिन्ही पक्षांना महाविकास आघाडीच्या माहिती आहे। आणि म्हणून गुड कॉप बॅड कॉप जसं आपण खेळतो, एका बाजूला एक नेता आग्रह करतो, दुसऱ्या बाजूला एक नेता सॉफ्ट बोलतो, म्हणून ते सुरू आहे। पण पुढच्या 2-3 दिवसामध्ये सगळं होईल असं त्यांचं म्हणणं आहे आणि मला वाटतं की महाविकास आघाडी एकत्रितच राहील, कारण लोकसभेतला परफॉर्मन्स एकत्रितच होता आणि विधानसभेचा कॉन्फिडन्स पण तिघांना एकत्र होऊ किंवा राहू त्यामुळेच होता, म्हणून तसं ते बाहेर पडणार नाहीत। पण चर्चा आहे बघा, कोणताही पक्ष सगळे प्लॅन रेडी ठेवतो, चाचपणा सगळा रेडी ठेवतो, प्लॅन बी मधले उमेदवार रेडी ठेवतो, पण आता खूप उशीर झालेला आहे, म्हणून मला वाटतं महाविकास आघाडी एकत्रित राहील। पण दोन्ही काँग्रेस आणि शिवसेनेचे टर्म्स अँड कंडिशन्स एकमेकांना मान्य करून किंवा काहीतरी तोडगा त्यांना लवकरात लवकर काढावा लागेल।
गणेश, आणखी एक गोष्ट अशी जाणवते की प्रतिक्रिया ज्या समोर येतात त्यामध्ये एकवाक्यता नाहीये. म्हणजे मीडियासमोर काँग्रेस आणि ठाकरे गट आलबेल असल्याचं दाखवतात, पण पडद्यामागे निर्वाणीचे पवित्रे किंवा निर्वाणीची वक्तव्य का केली जातात? हे बघा प्रज्ञा, तिन्ही पक्षांना आपला पक्ष चालवायचा आहे, कॅडरला पॉझिटिव्ह ठेवायचं आहे, त्यांच्यामध्ये कोणतीही नकारात्मकता आणायची नाही आहे. समजा भांडणं आहेत, समजा आम्ही एकमत नाही आहोत, वेगळे होऊ शकतो, अशा बातम्या जर आल्या तर तेव्हा कॅडरही डिस्टर्ब होतो, जो इच्छुक उमेदवार आहे तोही डिस्टर्ब होतो, म्हणून तो उमेदवार देखील इकडे तिकडे जाण्याचा प्रयत्न करतो. म्हणून पडद्यामागे जे होतं ते पडद्यामागेच राहतं आणि समोर एक चांगलं चित्र दाखवण्याचं काम प्रत्येक पक्ष करतं. आणि इथं महाविकास आघाडी तसं करते, महायुती तसं करते. आणि महाविकास आघाडीमध्ये सर्वात जास्त प्रेशर येण्याचं आत्ताचं कारण असं आहे की महायुतीमधून भाजपनं 99 सीटा जाहीर केल्या आहेत. म्हणून त्यांनी लोकांमध्ये आपली पॉझिटिव्ह इमेज दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की आम्ही कॉन्फिडेंटली पुढे जातोय, आमच्यामध्ये कोणतीही नकारात्मकता नाही, आमच्यामध्ये उमेदवार शोधण्यामध्ये कोणताही उशीर होत नाही आहे, आमची स्ट्रॅटेजी ठरली आहे, आम्ही लोकांपर्यंत कामं घेऊन जातोय. म्हणून त्या 99 जागांचा प्रेशर आता ह्या तिन्ही पक्षांमध्ये महाविकास आघाडीमध्ये आहे. आणि म्हणून लवकरात लवकर यावं आणि लवकरात लवकर निर्णय घेण्यासाठीच दबाव जास्त टाकला जातोय आणि म्हणून ह्या सगळ्या बातम्या समोर येत आहेत. पण जसं मी म्हणालो की उद्धव ठाकरे गटाच्या 3 जागा मागतायत, ते द्याव्या लागतील असं त्यांचं म्हणणं आहे. आणि मला वाटतं काँग्रेसकडनं काहीतरी फ्लेक्सिबिलिटी दाखवली जाईल आणि मुंबईत शिवसेना काँग्रेससाठी फ्लेक्सिबिलिटी दाखवून महाविकास आघाडी एकत्रित राहील. बरोबर आहे. त्यामुळे नेमकं कोण नमतं घेत आहे, कुठे नमतं घेत आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे. गणेश, अपडेट जाणून घेत राहू. सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.